भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर आम्ही गेल्यावेळी एक व्हिडिओ केला होता पालिका निवडणुकीनंतर. होय, तोच व्हिडिओ. पाचपुते विरोधक शहाणे होतील का असं त्याचं थंबनेल होतं. त्याच व्हिडिओत आम्ही एक श्रीगोंद्याच्या भविष्यातील राजकारणाचा मागोवा घेतला होता. आमदार विक्रम पाचपुते हे पुढच्या 20-25 वर्षांचं त्यांचं एक हाती राजकारण कसं सेट करतायत हे आम्ही सप्रमाण मांडलं होतं. पाचपुते विरोधक फक्त कागदावर जड आहेत, वास्तवात ते रद्दीच्या कागदापेक्षाही हलके आहेत, हेही आम्ही सांगितलं होतं. आता याच श्रीगोंद्यात एक नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललाय. ते नॅरेटिव्ह आहे मराठ्यानेच मराठा संपवला वगैरे वगैरे. हसू येतं. होय, हे सगळं पाहिल्यावर ऐकल्यावर ज्यांना राजकारण कळतं त्यांना नक्कीच हसू येतं. आता हे नॅरेटिव्ह हसण्यासारखं का आहे तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक झाली. आमदार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात 3 पॅनल लढले. राजकारण मोठं की मी मोठा, पाचपुते विरोधकांनी पुन्हा दाखवलं. तुम्हाला खरंच पाचपुतेंचा पराभव करायचा होता ना, मग एकत्र का नाही लढले? पण नाही, पोटेंच्या सौभाग्यवतींना नगराध्यक्ष करण्यासाठी शेलार, भोस, नागवडेंनी विरोध केला आणि भोस यांच्या सोनबाईला जगतापांनी विरोध केला. अरे, एकाच एक लढत झाली असती तरी पाचपुतेंचं पारडच जड होतं. इथं तर 3 पॅनल पाचपुतेंविरोधात रिंगणात उतरले. जे व्हायचं होतं तेच झालं. भाजपने 13 जागांवर नगराध्यक्षपदासह बाजी मारली. नगराध्यक्षपदासह या वाक्याला अंडरलाईन करा. आणि जे आमदारकीचं स्वप्न पाहतात त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक दिग्गजांना औषधाला दाखवण्यापुरतं एक सीटही निवडून आणता आलं नाही. शिवसेना शिंदे गटाने 9 जागा जिंकल्या खऱ्या, पण हाती काय लागलं तर मनोहर पोटेंचा 2 वॉर्डातला पराभव आणि शुभांगी पोटेंचा नगराध्यक्षपदासाठी झालेला पराभव. गडही गेला आणि सिंहही गेला. आमदार विक्रम पाचपुते हे डोक्याने खेळतायत हे आम्ही वारंवार सांगतोय. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचं हे पुढचं व्हर्जन त्यांच्यापेक्षा जास्त चाणाक्ष आहे, हेही आम्ही पुराव्यासह मांडतोय. पण विरोधकांना हे सगळं समजण्याच्या आत पाचपुते नवा डाव यशस्वी करून दाखवतायत. नागवडे, जगताप, पोटे, शेलार, भोस हे सगळे मराठा नेते, स्वतः आमदार विक्रम पाचपुते हेही मराठा नेते आहेत. पण नगराध्यक्ष कोण केला तर ओबीसी. वास्तविक ही जागा ओपनची होती, तरीही पाचपुतेंनी सुनीता खेतमाळीस यांना संधी दिली. सुनीता खेतमाळीस याच खऱ्या या पदासाठी पात्र होत्या. निवडणुकीच्या निकालानंतरही ते स्पष्ट झालंच. आता पाचपुतेंनी खेतमाळीस कुटुंबाला संधी का दिली तर हे कुटुंब सत्ता होती तेव्हाही आणि नव्हती तेव्हाही पाचपुतेंसोबत एकनिष्ठ होतं. खेतमाळीस कुटुंबाच्या याच एकनिष्ठपणाचं फळ त्यांना मिळालं. एकनिष्ठ कुणीही असो, कोणत्याही जातीतला असो, त्याला संधी मिळणारच हे पाचपुतेंनी या निवडणुकीत दाखवून दिलं. दुसरा पॉईंट काय तर जो गद्दारी करील त्यालाही त्याचं फळ भोगावंच लागल. होय, मनोहर पोटे यांचा नगरसेवक पदाच्या 2 जागांवर पराभव झाला. नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी पोटे यांनाही पराभव पाहावा लागला. म्हणजेच एका निवडणुकीत पोटेंनी पराभवाची हॅट्रिक चाखली. विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीबाबतही भाजपने पोटेंना खिंडीत गाठलं. पोटेंचा 4थ्यांदा स्वप्नभंग झाला. नगरपालिकेचं हे सगळं चक्रव्यूह विरोधकांना शेवटपर्यंत समजलंच नाही. आता पाचपुतेंनी नवा डाव खेळला. भाजप हा खरं तर हिंदुत्ववादी पक्ष समजला जातो, परंतु जशी खेळी विखेंनी राहता व शिर्डीत केली तशीच खेळी पाचपुतेंनी श्रीगोंद्यात खेळली. भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदी पाचपुतेंनी मुस्लिम समाजाच्या अमीन शेख यांची निवड केली. आता हे अमीन शेख कोण तर संत शेख महम्मद बाबा दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष. शहरातील संत शेख महम्मद महाराज मंदिराबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात याबद्दल आंदोलनही झालं आहे. अमीन शेख व हिंदुत्ववादी संघटना यांच्यात वाद असल्याच्या चर्चा होत्या, परंतु आता त्याच अमीन शेख यांना भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्यानंतर वाद वाढला. पण या निवडीमागचं पाचपुतेंचं राजकारण कुणालाच समजलं नाही. श्रीगोंदा पालिका निवडणुकीत जसा ओबीसी समाज महत्त्वाचा होता तसाच मुस्लिम समाजही महत्त्वाचा होता. या दोन्ही समाजाने पाचपुतेंच्या शब्दावर विश्वास ठेवत भाजपला साथ दिली होती.
त्यांच्याच जीवावर भाजपच्या आमदार विक्रम पाचपुतेंनी पालिकेवर एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे विजयानंतर पाचपुतेंनी सर्वच समाजाच्या उपकाराची परतफेड केली. नगराध्यक्षपदी ओबीसी समाजाच्या खेतमाळीस, स्वीकृत नगरसेवकपदी मुस्लिम समाजाचे अमीन शेख, दुसऱ्या स्वीकृत नगरसेवकपदी अल्पसंख्याक मारवाडी समाजाचे महावीर पटवा आणि उपनगराध्यक्ष पदासाठी मराठा समाजाच्या अलका अनुभुले यांना संधी देण्यात आली. आता हे सगळे गावकारभारी पाहिले तर स्वतः आमदार विक्रम पाचपुते कसं बेरजेचं राजकारण करतायत हे लक्षात येतं. पण विरोधक कशात गुंतलेत तर मराठा समाजाने मराठा संपवलेच्या नॅरेटिव्हवर. त्यामुळेच आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विरोधकांच्या बुद्धीचं हसू येतं. जे विरोधकांच्या स्वप्नातही येत नाही ना ते पाचपुतेंच्या डोक्यात येतंय. यालाच बेरजेचं राजकारण म्हणतात. आम्ही जे काही सांगतोय ना की पाचपुते पुढच्या 20-25 वर्षांचं राजकारण सेट करतायत ते यामुळेच सांगतोय. नुसता स्वार्थीपणा करून किंवा पायापाशी पाहून राजकारण करता येत नसतं. पाचपुते आता तरी विरोधकांना समजावेत हीच अपेक्षा. नमस्कार.